या संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कायदा बनवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी करत आहे। आपल्याला मिळालेली मेजॉरिटी ही त्या ठिकाणी आपला हक्क हिरावून घेण्यासाठी काम करत आहे। त्यांच्या विरोधात जर का बोलायचं काम केलं तर मात्र त्यांची कुठली ना कुठल्या माध्यमातून कोंडी करायची, त्यांच्या कुटुंबावर घाला घालायचा आणि त्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून आपल्याकडे ओढायचं, अशा प्रकारचं काम भारतीय जनता पक्ष या ठिकाणी केली 2, 3, 4, 5 नव्हे तर 10 वर्ष या ठिकाणी करत आहेत। आणि म्हणून बघितलं केंद्र सरकार अशा प्रकारे काम करत असताना 2.5 वर्षापूर्वी त्या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व माननीय आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये राज्य करत होतं। आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की संपूर्ण देश कोरोनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झुंजत लढाई देत असताना महाराष्ट्र सुरळीतपणे पार पाडण्याचं काम नव्हे तर त्या कोरोना काळामध्ये सुद्धा विकासाच्या अनुषंगातून वेगवेगळ्या प्रकारची धोरणं राबवली गेली आणि संपूर्ण देशामध्ये इतर राज्यांमध्ये जळत असताना प्रेत जळत असताना महाराष्ट्रामध्ये मात्र सुरळीतपणे पार पडला। आणि जी लोकप्रियता आदरणीय उद्धव साहेबांना मिळाली, केंद्र सरकार असू द्या, सुप्रीम कोर्ट असू द्या, बंधू भगिनींनो, या ठिकाणी आज देशामधील न्याय व्यवस्था सांगते की देशाची न्याय व्यवस्थेवर प्रचंड दबाव आहे। आणि म्हणून अशा प्रकारचे केंद्रातलं सरकार काम करत असताना महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आदरणीय उद्धव साहेबांना आणि त्यांच्या मंत्रिगणाची प्रसिद्धी मिळाली। त्यातून या महाराष्ट्रातील भविष्याची चिंता भारतीय जनता पक्षाला लागली। बंधू भगिनींनो, त्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण वाढ करण्यासाठी आदरणीय शिवसेना प्रमुखांनी रान मोकळं करून दिलं। त्या शिवसेना प्रमुखांनी आज जे देशाचे पंतप्रधान आणि माननीय मोदी साहेब त्यांचं मुख्यमंत्री पद वाचवलं, त्या उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा भाऊन बोलून सत्तेचं स्थान दिलं आणि ज्यांना सत्ता उपभोगायला दिली, ज्यांना सर्व काही दिलं, सर्व काही उपभोगायला दिलं, परंतु झालेली उद्धव साहेबांची प्रसिद्धी ह्या बाबतीत जेव्हा भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी विचार करायची वेळ आली आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये गेले 1.5 वर्ष गद्दारी हा शिवसेनेमधून गद्दार शोधले आणि गद्दारीचं राज्य या महाराष्ट्रावर आज गेले 1.5 वर्ष त्या ठिकाणी होत असताना वेगवेगळे उद्योग जाताना आपण पाहिलं असेल, परंतु बंधू भगिनींनो, या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या अनुषंगातून, राष्ट्रवादीच्या अनुषंगातून, काँग्रेसच्या अनुषंगातून जेव्हा ही परिस्थिती तयार केली जाते तेव्हा आमच्या ठाणे लोकसभेमध्ये एक खंदा शिलेदार शिवसेना प्रमुखांचा आदरणीय त्या ठिकाणी दिघे साहेबांचा खंदा शिलेदार म्हणून राजन विचारे साहेब या ठाणे लोकसभेमध्ये उभे राहिले। त्यांच्यासोबत आम्ही सर्व जिल्हा प्रमुख आणि सर्व कार्यकर्ते आमचे पदाधिकारी उभे राहिले आणि या ठाणे लोकसभेवर त्या ठिकाणी भगवा महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आणि त्या ठिकाणी दबाव असतील, संकट असतील, परंतु बंधू भगिनींनो, राजन विचारे साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आले 2014ला आणि त्यापूर्वीचे खासदार आणि त्यानंतरचा खासदार म्हणून कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे राजन विचारे साहेब। जनसामान्यामध्ये वावरायचं, सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम करायचं, सर्वसामान्य कार्यकर्त्याला रात्री अपरात्री
सर्वांनी त्या ठिकाणी संकट आल्यावर धावून जायचं नव्हे तर या नवी मुंबईमध्ये वेगवेगळे मोठमोठे प्रकल्प त्यांनी आणले. दिघा स्टेशन असेल, हे ऐरोलीचा मुलुंड ब्रिज आणि कल्याण शिरपाटाचा रोड असेल, या ठिकाणची वेगवेगळी गार्डन्स असतील, चौक असतील, घनसोली ऐरोली जोड रस्ता असेल, बेलापूरचं जेटी असेल, चांदपेड्याचे ब्रिज असतील. बंधू भगिनींनो, या नवी मुंबईच्या विकासामध्ये फार मोठं योगदान खासदार राजन विचारे साहेब यांचं आहे या ठिकाणी. आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला आपलं मानून त्या ठिकाणी विकासाचं धोरण अवलंबून कुठल्याही धर्माच्या अनुषंगातून वाद न करता, कुठल्याही जातीच्या अनुषंगातून वाद न करता, माझा मतदार, माझा पक्ष आणि माझ्या सोबतचे सवंगडी या सर्वांना सोबतीने घेऊन या ठाणे लोकसभेवर त्यांनी आपला कामाचा फार मोठा त्या ठिकाणी आधार दिलेला आहे. आणि म्हणून असा कार्यकर्ता म्हणून, असा खासदार म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे आशीर्वाद रूपी ठेवायला हवा आहे. बंधू भगिनींनो, त्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर बसला, ज्यांनी महाराष्ट्र सरकार गद्दारीचं रूपांतर पाडलं आणि ज्यांनी सर्वस्व मिळालं असताना या महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण घातला, आशांना धडा शिकवण्याकरता आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन 20 तारखेला मशाळेवर शिक्का मारून राजन विचारे साहेबांना भरघोस मताने विजयी करावं अशी आपणा सर्वांच्या चरणी नम्र प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब. यानंतर मी निमंत्रित करतो राष्ट्रीय काँग्रेसचे, युवक काँग्रेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिकेत रमाकांत म्हात्रे. कृपया आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. अनेक वक्ते आहेत, आपल्या सर्व मान्यवर वक्त्यांना एक कळकळीची विनंती आहे, वेळेची मर्यादा लक्षात घेता कृपया आपण प्रत्येकाने 5-5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत संपवावं. धन्यवाद. नमस्कार. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेजी यांना अभिवादन करून आज या ठिकाणी ठाणे लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार श्री राजन विचारे साहेब यांच्या प्रचाराच्या या सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर आदरणीय माजी आमदार मुझफ्फरभाई हुसेनजी, त्याचसोबत नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कौशिक साहेब, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणीचे सदस्य आदरणीय श्री रमाकांत म्हात्रे साहेब, द्वारकानाथ भोईर साहेब, दिनेश ठाकूर साहेब, त्यासोबत विद्याताई असतील किंवा मग व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या सभेसाठी उपस्थित ठाणे लोकसभेतील सर्व मतदार, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम या ठिकाणी या प्रचाराच्या या सभेसाठी उपस्थित असलेले या ठाणे लोकसभेतील मतदारांचं या ऐरोली नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या 10 वर्षापासून जे केंद्रामध्ये कोणाची सरकार आहे आणि अगदी हुकुमशाही पद्धतीने कारभार करण्याचं काम जे आहे ते मोदी आणि शाह यांच्याकडून झालेलं आहे. 2014 मध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की निवडणुकीच्या प्रचारादरम्यान 2 कोटी नोकरी आपल्या देशातील युवकांना देण्याचं आश्वासन या ठिकाणी मोदी यांनी आपल्या युवकांना दिलं होतं. परंतु 2 कोटी नोकरी देण्याचं तर सोडा, आहे तेच नोकरी घालवण्याचं पाप जे आहे ते या मोदी यांनी केलं. त्यानंतर 2016 मध्ये कोणालाही विश्वासात न घेता, कोणाशीही चर्चा न करता आपल्या देशावर जी आहे ती नोटबंदी लादली. त्यामध्ये आपल्याला जे आहे देशवासियांना खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी सहन करावा लागला होता. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने GST लागू केली, त्यामध्ये आपल्या देशवासियांचं त्या ठिकाणी जे असतील
उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, त्यांना प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी जे आहे ते सहन करावं लागलं होतं. महागाईच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की महागाईला आटोक्यात ठेवण्यामध्ये जे आहे ते केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. पेट्रोलचे दर असतील, डिझेलचे दर असतील, गॅसचे दर असतील, अगदी खाद्यपदार्थाचे दर जे आहे ते आटोक्यात ठेवण्यामध्ये केंद्र सरकार जे आहे ते सपशेल अपयशी ठरलेलं आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं सरकार जिथे जिथे आहे तिथे तिथे झालेलं आहे. ही अशी सगळी परिस्थिती जी आहे संपूर्ण देशामध्ये जी आहे ती आपली आहे. तशी परिस्थिती आपल्या केंद्रामध्ये आहे, आपल्या देशामध्ये आहे, तशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या नवी मुंबईमध्ये देखील आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील 2 वर्षापूर्वी जे आहे असंवैधानिक पद्धतीने जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते खोके सरकार जे आहे ते अस्तित्वात आलं आणि कशा पद्धतीने कारभार त्या 2-2.5 वर्षामध्ये जे आहे ते झालं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आदरणीय संजय राऊत साहेबांचं या ठिकाणी ऐरोली नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी स्वागत स्वागत स्वागत. महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की महाविकास आघाडीच्या काळामध्ये वेदांता कंपनी असेल किंवा मग फोक्सकॉन सारखी कंपनी असेल, हे आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात आल्या. परंतु ज्यावेळेस हे खोके सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलं त्यावेळेस गुजरातला हलवण्याचं काम जे आहे हे खोके सरकारने केलं. त्यानंतर पेपर फुटीचे प्रश्न आपल्या सर्वांना माहिती आहे की वारंवार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडत होते. त्यानंतर श्रमिकांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील किंवा मग आरक्षणासंदर्भात कुठले प्रश्न असतील, हे सोडवण्यामध्ये जे आहे ते राज्य सरकार जे आहे ते सपशेल अपयशी ठरलेलं आहे. ही अशी परिस्थिती जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आहे. नवी मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवी मुंबई शहर हे 21व्या शतकाचं एक आधुनिक शहर आहे, परंतु आजही जे आहे मूलभूत प्रश्न जे आहेत ते नवी मुंबई शहरातले सुटलेले नाही आहेत. राऊत साहेब आपल्याला सांगू इच्छितो की नवी मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून अद्यावत असे वाशी असेल, ऐरोली असेल किंवा मग नेरूल असेल या ठिकाणी हॉस्पिटल्स बांधले, परंतु मूलभूत सुविधा देखील या हॉस्पिटल्समध्ये आजही उपलब्ध नाही आहेत. साध्या ब्लड टेस्ट त्या ठिकाणी होत नाही, MRIची व्यवस्था त्या ठिकाणी होत नाही. कुठला मोठा आजार असेल तर त्या पेशंटला मुंबईला पाठवण्याचं काम जे आहे इकडचे जे आहेत हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत ते करत आहेत. त्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेने आपली जी स्वतःची वास्तू आहे ती फोर्टिस रुग्णालयाला भाडे तत्वावर दिलेली आहे आणि भाडे तत्वावर देत असताना 10% बेड हे या ठिकाणी नवी मुंबईकरांना मोफत देण्याचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं होतं, परंतु दुर्दैवाने फोर्टिस रुग्णालयाकडून जे आहे या ठिकाणी पूर्तता केली जात नाही आणि अशी परिस्थिती जी आहे संपूर्ण नवी मुंबईमध्ये आहे. पाण्याची या ठिकाणी समस्या आहे, विजेच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समस्या आहेत. असे अनेक समस्या ज्या आहेत ते नवी मुंबई शहरामध्ये आहेत. आदरणीय राजन विचारे साहेबांच्या कार्यकाळामध्ये मागील 10 वर्षांमध्ये अनेक विकास कामं जी आहेत नवी मुंबई शहरामध्ये झाली. दिघा रेल्वे स्टेशनचा प्रश्न असेल, त्यानंतर एलिव्हेटेड तो घनसोली ऐरोलीचा रस्ता असेल किंवा मग ऐरोली ते काटईचा रस्ता असेल किंवा मग रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून अनेक जे स्कायवॉकचे प्रश्न असतील किंवा तिकीट काउंटरचे प्रश्न असतील, असे अनेक जे आहेत आदरणीय राजन विचारे साहेबांच्या कार्यकाळामध्ये झाली आणि मला या ठिकाणी राजन विचारे साहेबांचं मी या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी त्यांची जबाबदारी पार पडलेली आहे. आता आपल्या सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे की येत्या 20 तारखेला जे आहे आपण मशाल या चिन्हावर बटन दाबून जे आहे आदरणीय राजन विचारे साहेबांना मोठ्या मताधिक्याने जे आहे ते निवडून द्यावं आणि मला विश्वास आहे की येत्या 4 जूनला आदरणीय राजन विचारे साहेब हॅट्रिक साधतील असा विश्वास मला आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी आदरणीय राजन विचारे साहेबांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद अनिकेतजी. आताच या ठिकाणी उपस्थित झालेले शिवसेना नेते खासदार दैनिक सामनाचे संपादक सन्माननीय संजय राऊत साहेब, तसेच महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या कार्यकालामध्ये सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनात माजी गृहनिर्माण मंत्री सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर मी निमंत्रित करतो राष्ट्रवादी काँग्रेस पवारगड सन्माननीय कार्याध्यक्ष नवी मुंबई माननीय श्री GS पाटील साहेब. व्यासपीठावरतील सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांना नेत्यांना विनंती आहे, अनेक नेते बोलणार आहेत, वेळेची मर्यादा पाळणं आपल्या सगळ्यांना गरजेचं आहे. त्यासाठी आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं म्हणजे जास्तीत जास्त नेते मंडळींना या सभेच्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करता येईल. सन्माननीय GS पाटील साहेब. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
माननीय रिपब्लिकन पक्षाचे निकळजे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं सर्वांच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत साहेब, आमचे राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब, व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार विद्याताई चव्हाण मॅडम, त्याचप्रमाणे माजी आमदार मुजफ्फर हुसेन साहेब, आमचे सहकारी भाऊ कोरगावकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित आपचे उपाध्यक्ष आणि सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, आज खरं म्हणजे या ठिकाणी ऐरोलीमध्ये उद्धव ठाकरे साहेब येत आहेत. हे आमचं परम भाग्य आहे की आज या ठिकाणी उद्धव साहेब आले म्हणजे ही जी आमच्या राजन विचारे साहेबांचा विजय हमखास झालेला आहे. आज मी 2 दिवस बारामती आणि सातारामध्ये होतो. तुम्हाला सांगतो, कालची एक सभा झाली पवार साहेबांची, ज्या तुम्हाला आठवत असेल की मागच्या वेळी पावसामध्ये जी सभा झाली होती पवार साहेबांची, त्याच ठिकाणी त्याच मैदानावर प्रचंड सभा अशी झाली आणि त्यावरून समजलं की आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनता या भाजपवाला सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीये. आता ही काळ्या दगडावरची पांढरी रेख झालेली आहे. खरं म्हणजे आज तुम्ही विचार केला की आज पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा हे 2 लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ 3 ठिकाणी म्हणजे सभा घेत आहेत. आज ही वेळ त्यांच्यावर का आली? आज ते विचारतात की काँग्रेसने 70 वर्षात काय केलं, पवार साहेबांनी 50 वर्षात काय केलं. आज त्यांनी सांगावं की तुम्ही 10 वर्षात काय केलं. आज त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा अजेंडा नाही, फक्त हिंदू मुस्लिम या पलीकडे काही नाहीये. आणि अशा प्रकारे आपण कुठल्याही प्रकारे जनतेने या त्यांच्या आश्वासनाला भुलू नये. आणि आज खरं म्हणजे एक प्रचंड आपल्याला संविधान बदलण्याची त्यांची अबकी बार 400 पार असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हेच आपल्याला काम करायचं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे ते वाचवण्यासाठी आपला प्रत्येक खासदार विजय होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला ही क्रांतीची मशाल हातात घ्यायची आहे आणि या आपच्या झाडूने या विरोधकांना सपाट करायचं आहे. आणि त्यानंतर 4 जूनला आमचे राष्ट्रवादीची तुतारी फुंकायची आहे आणि राजन विचारे साहेबांना त्यांच्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय कराल अशी खात्री आहे. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद JS पाटील साहेब. यानंतर मी निमंत्रित करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब. उभ्या भारताला दररोजची हेडलाईन देणारे महाविकास आघाडीचे आक्रमक नेते माननीय संजय राऊतजी, त्या मंचावर बसलेले सर्व मान्यवर उमेदवार राजन विचारे, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो, निवडणूक सुरू झाल्यापासून बघतोय की निवडणुकीचा प्रचारच भरकटला जातो. विकासाच्या मुद्द्यावर बोलणारी लोक ते आता जातीवर आले, धर्मावर आले आणि काय वाटेल ते बोलताय. त्या गोष्टींची लोकांना अपेक्षा आहे की तुम्ही 2 कोटी नोकऱ्या देणार होते, त्याचं काय झालं? तुम्ही महागाई कमी करणार होतात, त्याचं काय झालं? तुम्ही या देशात विविध सवलती देणार होतात, त्याचं काय झालं? त्याच्यासाठी त्यांच्याकडे कुठलीही उत्तर नाही.
15 लाख वगैरे तर मी बोलतच नाही, ते तर जुमला होते, ते म्हणजे ते जोकच मारायचे. पण आज इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन सांगतं की या देशातली बेकारी 84% गेली आहे. म्हणजे या देशातला 84% युवक हा बेकार आहे, बेरोजगार आहे, गल्लोगल्ली भटकतोय. आपण पॉवर्टी इंडेक्स म्हणजे गरीबचा जो निर्देशांक आहे, आपण मान लाजेने खाली घालाल की आपल्यापेक्षा नेपाळ आणि बांगलादेश वरती आहेत. एखादा हुकुमशहा जेव्हा येतो तेव्हा तो पहिल्यांदा 2 गोष्टी करतो, एक तर भीती घालतो आणि भुकी ठेवतो. आज बीजेपीच्या प्रचारामध्ये सांगितलं जातं की 80,000 माणसांना आम्ही दररोज जेवण देतो आहोत. म्हणजे काय केलंय त्यांनी 80,000 माणसांचं? त्यांना असे हात पसरवणारे लाचार करून टाकले. 80 करोड़ जनता को हम खाना देते हैं. खाना देते हैं, त्यांच्या हाताला काम पाहिजे रे बाबा. या देशाची जनता घाम गाळून खाणारी माणूस. आम्ही मुंबईत बघितलं ना, भारतात कोणी आला आणि जर घाम गाळण्याची तयारी असेल तर ते या मातीने त्याला कधीच उपाशी झोपू दिला नाही. आमची क्षमता आमच्या मातीची क्षमता आहे. पण हे फुकटचं जेवण कशासाठी? तर त्यांनी लाचार व्हावं, त्यांनी दुर्बल व्हावं आणि आमच्या मागणं फिरावं. आणि परत भीती आहेच, ही लोकशाही राहते की नाही. पहिल्यांदाच घोषणा दिली, अब की बार 400 पार. लोकांच्या मनात शंकेची पाल चुकली. हे संविधान बदलणार आणि संविधान बदलणार. आता म्हणतात हे अपोजिशननी प्रचार केला, आम्ही नाही केला साहेब. असे पहिले 10 खासदार मी नावं काढून ठेवलेली आहेत. यांनी आपल्या भाषणात सांगितलं कि हमको 400 पार लेके जाओ, हम संविधान बदल के आपके हाथ में देंगे. म्हणजे काय होतं याचा अर्थ? यांना संसदीय लोकशाही मान्य नाही. संसदीय लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशासाठी आणली? तर या देशातली जी विविधता आहे, भाषेमध्ये विविधता आहे, संस्कार संस्कृतीमध्ये विविधता आहे, त्या पाण्यामध्ये ते कोस कोस पे बदले पाणी, कोस कोस पे बदले वाणी. आपली भाषा बदलत जाते. कोल्हापूरची मराठी आणि नवी मुंबईच्या मराठीमध्ये फरक आहे की नाही आहे? हा भारत आहे. आसाममध्ये जे चालतं ते गुजरातमध्ये चालतं का? केरळमध्ये चालतं ते कन्याकुमारी चालणार आहे का? पण संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून सर्व राज्याचं प्रतिनिधित्व दिल्लीत येतं आणि सगळ्या समस्यांचं निराकरण करून, म्हणून ती लोकसभा. आणि हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी त्या भारताचा अभ्यास करून केलेलं. त्यांना हे उद्ध्वस्त करायचं. इथली लोकशाहीचा जो गाभा आहे तोच उद्ध्वस्त करायचा आहे. आजकाल नवीन काहीतरी काढलंय ते मंगळसूत्र. पुढंच मंगळसूत्राबद्दल प्रेम होतं तर मणिपूरमध्ये बायकांवरती कुठे बलात्कार केले जात होते लग्न करून, तेव्हा तुम्हाला का नाही वाटलं की त्यांचं मंगळसूत्र वाचवावं जाऊन? ती फोगाट नावाची जी विनीता फोगाट का काय ती जी रेसलर आहे, ब्रिजभूषण नावाच्या तुमच्या खासदाराविरुद्ध लैंगिक शोषणासाठी उपोषणाला बसली होती, तेव्हा का नाही झालं तुम्हाला आठवण की आपल्याला मंगळसूत्राचं हे करायला पाहिजे? एरवी तुम्हाला कधीच मंगळसूत्राची आठवण होत नाही, पण अशा निवडणुका आल्या ना तर तुम्हाला अशा काय गोष्टी सर्व ते आठवायला लागतात. काय तर म्हणे भारताच्या संपत्तीचं वाटप करणार आणि मुसलमानांना देणार. आम्ही येडे आहोत काय? आमच्या घरातली संपत्ती कोणाच्या बापाला द्यायला? आमच्या आई बापाने मेहनतीने कमवलेली संपत्ती आमची. आणि लोकांना आठवत नाही असं नाही,
हा कायदा आला 78 साली. 78 साली हा कायदा आणताना त्या मंत्रिमंडळामध्ये कोण कोण होतं? मोरारजी देसाई, लालकृष्ण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, कुशाभाऊ ठाकरे, हे सगळे काही आत्ताची भारतीय जनता पार्टी, तेव्हाची जनसंघ आणि त्याच्यातनं निर्माण झालेल्या जनता पार्टीच्या गव्हर्नमेंटमधले सदस्य होते. आणि त्यांनी हा कायदा आणला आणि राजीव गांधींनी तो रद्द करून टाकला. राजीव गांधींनी रद्द केलं तर साहेब म्हणतात की त्यांना इंदिरा गांधींची संपत्ती हवी होती. हे माणसाला माहिती कमी असली की किती तो परळतो, ह्याच्यातलं सर्वात मोठं उदाहरण भारतात हे आहे. 1947 साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवाहरलाल नेहरू हे प्रचंड श्रीमंत होते, पण माझ्या देशाला मदतीची गरज आहे म्हणून त्यांनी आपल्या एकही इस्टेटीचा वाटा स्वतःकडे न ठेवता सगळ्या या देशाला देऊन टाकला. तेव्हा त्याची किंमत 193 कोटी होती. आज हिशोब केला तर त्याची किंमत 30,000 कोटी रुपये आहे. 1971चं युद्ध झालं. युद्धामध्ये थोडस आर्थिक अडचणी येत आहेत असं जेव्हा इंदिराजींना कळलं तेव्हा आपल्या घरातलं होतं नव्हतं तेवढं सोनं काढून त्यांनी गव्हर्नमेंटला देऊन टाकलं. पण राहिली कुठली इस्टेट राजीव गांधीला दे? हा देश आहे ना, देश, त्या देशाची माती ही त्यांचा ही इस्टेट आहे गांधींची. 2-2 बलिदानं दिली आहेत त्यांनी. तो बोलला मोबाईल घे. पलायनवाद हा काँग्रेसने कधीही शिकवलेला नाही. अटक होते म्हणून पळणारे आमच्यातलं कोण नव्हतं आणि मला कोणाचं नावही घ्यायचं नाहीये. 1942ला खबरीगिरी कोणी केली होती मला नावही घ्यायचं नाहीये. पण चले जाव आंदोलनाला तुरुंग लावण्याचं काम मात्र ह्याच संघटनेची मातृ संघटना RSSने केलं होतं. ते तुमचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान नाही. नेहरूंवरती टीका करणार, नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी काय केलं, नेहरूंनी काय केलं. अरे नेहरूंनी जे केलं तुम्हाला अजून 50 वर्ष दिली तरी तुम्ही करू शकणार नाही. अरे फार दूरदृष्टीचा नेता होता तो. IIT बांधली, IIM बांधलं, एम्स बांधलं, BARC बांधलं. ज्या देशामध्ये पिन बनत नव्हती त्या देशामध्ये आज एरोप्लेन बनतं, ही मेहरबानी नेहरूंची आहे. त्याच्यामुळे या सद्य परिस्थितीमध्ये घोटाळेपणाला इतका वाव मिळतोय, इतका वाव मिळतोय की काहीही बोलायचं तर त्याला खोट्याचा मुलामा लावून टाकायचा आणि ठोकायला सुरुवात. गेले 4-5 दिवस राऊतसाहेब पहिल्या फेरीचं मतदान झालं आणि जेव्हा रिपोर्ट्स यायला लागले की साधारण विदर्भामध्ये 5-1 होईल, 5 काँग्रेस 1 त्यांची होईल, त्या रात्री मोदी साहेब नागपूरमध्ये थांबले आणि सहसा मोदी साहेब हे कुठेही थांबत नाहीत. ते दिल्लीला जातात, दुसऱ्या दिवशी दिल्लीहून परत येतात. पण त्या दिवशी ते नागपूरमध्ये थांबले होते. काय माहीत त्यांना कोण भेटलं, काय भेटलं आपल्याला काय माहीत नाही. पण दुसऱ्या दिवशी त्यांनी भाषण केलं, ते अतिशय घाणेरडं भाषण केलं आणि ज्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की या संपत्तीचं वाटप होणार आहे आणि काँग्रेसवाले करणार आहे. आम्ही तुम्ही तुमचा मॅनिफेस्टो वाचा ना, तो काँग्रेसचा मॅनिफेस्टो कशाला वाचता? कारण का तुम्हाला सांगण्यासारखं लिहिण्यासारखं काय नाहीच आहे. जुमलेबाज पार्टी काय सांगणार आता? या देशाची आर्थिक घडी काय काय विकलं तुम्ही? आरक्षण आरक्षण आरक्षण. आपण आरक्षणाबद्दल बोंबलतो, आपण शासकीय कंपन्या राहिल्यात कुठे? सगळं खासगीकरणाकडे चाललंय. आपल्या 2 मित्रांकडे सगळा भारत जाईल त्याची व्यवस्था करून ठेव. आणि ह्या अशा सभावतीला पसरलेल्या वातावरणामध्ये जनतेची दिशाभूल करून सत्ता आपल्या ताब्यात कशी राहील उपाययोजना केलेली आहे. माझं आजही मत आहे की EVM मध्ये घोटाळा आहे, कारण निवडणुकीच्या भाषणात ते बोलू नये.
दिवसाची निवडणूक चालते 7 टप्प्यांवरती, आणि जर काउंटिंगला 3 दिवस लागले तर काय फरक पडतो? फरक पडतो तुम्हाला? जर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतसंख्या ही 7 दिवस चालू शकते, तर भारताचा, एवढ्या मोठ्या भारताचा पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवण्यासाठीची निवडणूक होत असताना 545 उमेदवार निवडले जात असताना तुम्हाला ते एका दिवसातच का संपवायची आहे? कारण कायम संशय निर्माण करून ठेवायचा. इलेक्टोरल बॉन्ड्स सर्वसामान्यांना कितपत कळलाय मला माहित नाही, पण या देशातल्या इतिहासात नाही, जगातल्या इतिहासात एवढा मोठा पैशाची गडबड कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने केलेली नाही. ती माननीय मोदी सरकार यांच्या काळात झाली. एक जण गेला हायकोर्टात, सुप्रीम कोर्टामध्ये, खूप दिवस सुनावणी चालू होती. मोदी साहेब आता सांगतात टीव्हीवर, माझ्यामुळे झालं, मी ट्रान्सपरंट होतो म्हणून लोकांना सगळं कळलं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, क्रांतीची ही मशाल धगधगते लावली. देश माझा महाराष्ट्र, घर माझं मातोश्री, भगवी माझी निष्ठा, हा भगवा माझा प्राण रे, भगवा माझं रक्त, हा भगवा माझा श्वास रे. मेलो जरी या जगात भगवी माझी आग रे, मेलो जरी या जगात भगवी माझी राख रे. असं म्हणतातून साहेबांची गर्जना ही झाली. निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली. उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली. तो विचारे एक रोकटोक बात रे, सांगून गेला बाप माझा सोडू नका साथ रे. गद्दार सारे पळवा पण करू नका माफ रे. मशीन मध्ये ईडीच्या घाण झाली साफ रे. मला आपली टाईट कारण ब्रँड आपला ठाकरे, ब्रँड आपला ठाकरे. एक पक्षनिष्ठ आम्हा शिवसैनिक, खाण्याचा भाग तिघे साहेबांचा मी सैनिक, खाण्याचा भाग तिघे साहेबांचा मी सैनिक. सामान्य जनतेपासून सत्य तुम्ही लपवली, शाखेत तुम्ही आमच्या शब्दगुंड घुसवले. वाटेत माझ्या पेलान गुंड निखारे, वाघाचा बछडा हाय तर तो विचारे, वाघाचा बछडा हाय तर तो विचारे. मार्मिकला सामना सहज नाही होत, आरोग्य रात्र ही पण शब्द माझे ठोक. स्वस्त झालेले ते आणि वाया गेलं बोट, याद राखा जोरांनो किती माझं बोट. शपथ घ्यायची ती ही घ्या. जसे पटेल तसे आम्ही शपथ शिवबंधन बांधून हाताला घेतलं झोपून संघटनेसाठी स्वतःला फडकावला भगवा. पहिल्यांदा ठाण्याला वाटली सागर चोपडीला विशाळ्याला. किती आले किती गेले विरोधक गार केले, शिवसेना ऐकून कानात वाद केले. दिल्लीला हलवायला राज्यात वाद गेले. धर्मवीर बाप माझा आम्ही त्याची लेकरे, धर्मवीर बाप माझा आम्ही त्याची लेकरे. सांभाळून घ्या, मला सांभाळलं, दोनला सांभाळा, अड्डेच्याने सांभाळा. म्हणतातून साहेबांची गर्जना ही झाली. निष्ठेच्या लढाईची वेळ आता आली. उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली, उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली. जय हिंद, जय भारत.
माननीय उद्धव साहेबांचं स्वागत. त्या मला 5च मिनिटं भाषण राहिलं. 5 मिनिटं राहिले. तर मी बोलत होतो इलेक्टोरल बॉन्ड्स वरती. तर हा भ्रष्टाचार हा जगाच्या इतिहासात भूषवला भविष्यात आहे असा भ्रष्टाचार केला. आणि आता ते स्वतः टीव्हीवर येऊन सांगतायत की याच्यामुळे ट्रान्सपरन्सी आली. 30 ऑक्टोबरला जाऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्राच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगण्यात आलं की जर तुम्ही इलेक्टोरल बॉन्ड्स ओपन केले तर या देशात हाहाकार माजेल. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मराठी माणूस चंद्रचूड ते म्हणाले त्याच्यात काय हाहाकार मारणार आहे. जे तुम्ही घेतल्यात बँकेत ठेवल्यात ते सांगा कोणाकडनं किती घेतलेत. सगळं उघड झालं. आणि आता एक एक गोष्टी उघड होत आहेत. त्याच्यातल्या 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. कोविड कोणाला झालं? कोविड किती जणांना झालेलं? कोविड किती जणांना झालेलं आहे? अहो घाबरू नका, आता काय होणार नाही परत. त्याच्यात एक रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन देत होते आणि लोक वेड्यासारखी रेमडेसिवीर शोधायचे. उद्धव साहेब हे रेमडेसिवीर वापरू नये म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने भारताला कळवलेलं होतं. त्याच्यानंतर गुजरात फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने त्यांना परवानगी दिली आणि कोट्याने कोटी रेमडेसिवीर भारतात फिरवले गेले. त्याच्यातल्या काही राज्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये कळवलं की याच्यात बॅक्टेरिया आहे, याच्यात फंगस आहे आणि ह्याच्यामुळे लोक मरतायत. केंद्राने बंदी आणली नाही. आणि आज जेव्हा ट्रॅक्स ओपन होत आहेत, मनी ट्रेल ओपन होतोय, तेव्हा दिसतं की त्या रेमडेसिवीरसाठी झायडस कॅडिला ह्या कंपनीने 85 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड्स विकत घेतले होते आणि ते भारतीय जनता पार्टीला दिले होते. म्हणजे तुमच्या मृत्यूचा सौदाही करायला ते मागे पुढे बघत नाहीत. आपल्या ठाण्याची खूप लोक दिसत आहेत. आपल्या इथला एक बोगदा केलाय जो बोरिवलीला निघणार आहे. खूप कौतुक चालू आहे त्याचं. तिथे एक कंपनी आहे मेगा इंजिनिअरिंग. 14,446 रुपयाचं काम आहे. आणि दुसरं काम समृद्धी हायवेवर आहे 15,000 काही कोटीचं. हे दोन्ही कामं मेगा इंजिनिअरिंगला दिली. त्याच्या बदल्यात मेगा इंजिनिअरिंगने कितीचे इलेक्टोरल बॉन्ड्स घ्यावे? 1,000 कोटी. म्हणजे भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देण्याचं काम या सरकारने केलं. सरळ होतं, तुम धंदा लो चंदा दो, धंदा लो चंदा दो, धंदा लो चंदा दो. 4,800 कोटी रुपये आज भारतीय जनता पार्टीच्या बँक खात्यात. कसं होणार? इथं गरिबी बाहेर जाणार. आज या देशाची सत्ता आणि या देशातलं अर्थकारण कोणाच्या ताब्यात आहे? सर्वसामान्य माणसाच्या ताब्यात नाही, तर ते धनाढ्य त्यांचे मित्र आहेत, जे पैशाने धनाढ्य आहेत त्यांच्या हातात गेले. आणि त्यामुळे या हुकुमशाही विरुद्ध, या लोकशाही विरोधी हा जो प्रकार चालू आहे तो या देशाचा संविधान गिळंकृत करून टाकेल. इथे बसलेल्या माझ्या दलित बांधवांनो, माझ्या बहुजन बांधवांनो, या देशातल्या लोकसंख्येमध्ये 85% बहुजन आहेत. जर हा संविधान गेलं तर संविधानाची सर्वात मोठी अडचण या बहुजनांसमोर येईल. परत एकदा आपल्याला पाणवठ्यावर जाता येणार नाही, परत एकदा आपल्याला देवळात जाता येणार नाही. बाबासाहेबांनी उघडलेले दरवाजे परत एकदा बंद केले जातील. म्हणून संविधानासाठी लढायचं आहे. आपल्या देशातली संसदीय लोकशाही वाचली पाहिजे याच्यासाठी लढायचं आहे. आणि त्याच्यासाठी राजन विचारे, राजन विचारेचं कौतुक का? राजन विचारेंचं कौतुक का? ठाणे शहरातला मुख्यमंत्री राजन विचारेंना ज्युनियर हे सगळं बंड करत असताना पोलीस गुंड हे सगळं एकत्रित करून विरोधकांना दाबून टाकायचं ही योजना आखली गेली होती.
म्हणून मला या माणसाचं कौतुक वाटतं की एकटा उभा राहिला. हा बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा निष्ठावान सैनिक आहे. आणि अशा निष्ठावान माणसाची गरज आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहास वाचताना तुर्याजी पिसाळचं नाव कुठेही लिहिलं जात नाही, कारण का तो गद्दार होता. खंडोजी खोपड्याचं नाव कुठेही लिहिलं जात नाही, कारण का तो गद्दार होता. लिहिलं जातं ते नाव तानाजी मालुसरेचं, ते शिवबाबरोबर लढला होता. आणि आता असा एक गद्दार राजन विचारेसमोर निवडणुकीला उभा आहे. मी त्याचं काय नाव बी घेत नाही, नाव घेऊन मला मोठं नाही करायचंय. पण आम्ही विद्यार्थी दशेपासून बरोबर वाढलो. तो कोणाशी कधीच प्रामाणिक राहू शकत नाही, कधीच. एकनाथ शिंदेला मी बनवलं रे. एकनाथ शिंदेला काय माहित होतं का? मी फिरवलं ठाण्यात, तेव्हा कुठे त्याला समजलं ठाणं काय आहे. त्याला काय माहिती ठाण्यात काय आहे, मी दाखवलं त्याला. आणि एकनाथ शिंदे साहेबांना पण माहित असायचं. एकदा तो राणेंबरोबर पळून चालला होता. राणेंबरोबर पळून चालला होता. मला प्रेम साहेबांबद्दल, उद्धव साहेबांबद्दल, विमानतळावर शरद पवार साहेब येणार होते. साहेब नाराज होते. त्यामुळे त्याला जायचं तर जाऊ दे, तर काय किंमत द्यायची नाही त्याला. मी म्हटलं जाऊ दे, राणेंची ताकद वाढेल, आपण याला थांबवायला पाहिजे. म्हणून मी शरद पवार साहेबांकडे गेलो, गाडीत बसलो, उद्धवजींना फोन लावून घेतला. उद्धवजींना साहेबांनी सांगितलं, उद्धव त्याला जाऊ देऊ नको, चांगला कार्य. आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी आणि राजन विचारे आम्ही दोघं त्याला घेऊन मनोहर जोशी आणि पुण्यवतात साहेब क्षणभर विश्रांतीवर घेऊन गेलो. त्यांनी माफी मागितली आणि परत त्याला शिवसेनेत घ्यायला लावलं. हे आमच्या हातनं घडलेलं सर्वात मोठं पाप. ही अशी बाणबुळत तयार झाली राजकारणात. त्याच्यानेच राजकारणाचं वाटोळं झालं, दलाल. आणि तरीच ही जी गद्दारी ठाण्यात झाली आहे ना, ती तुमच्या माझ्या इथे कपाळी लिहिली गेली आहे. ठाणेकरांची ओळख गद्दारी म्हणून, गद्दार म्हणून ओळखली जाते आज जगभरामध्ये. जो चीफ मिनिस्टर है जिसने गद्दारी किया वो तुम्हारे शहर में रहता है ना. आम्हाला हे मान्य नाही. आजारी असलेल्या या आपल्या बापाला त्याला आजारपणात आधार द्यायचा, ते सोडून त्याला मानसिक यातना देण्याचं काम ज्याला केलं आहे, ज्या प्रवृत्तीने केलं आहे, त्यांचा हा उमेदवार आहे. आणि म्हणून ती प्रवृत्ती कायम काढायची असेल तर या प्रवृत्तीच्या माणसाला, या उमेदवाराला गाडा. आणि ठाणेकर निष्ठावान आहेत. निष्ठेशिवाय ठाणेकरांना काहीच मान्य नाही, हे जगाला उदाहरण घालून द्या. एवढंच बोलतो, रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब. यानंतर खरं तर मी शिंदे साहेबांना निमंत्रित करणार होतो, पण वेळेची मर्यादा आपल्याला सगळ्यांना पाळणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी ही संपूर्ण आप पक्षाचा पाठिंबा, त्यांच्या शुभेच्छा आपले सन्माननीय राजन विचारे साहेब यांच्या पाठीमागे राहील अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि यानंतर मी निमंत्रित करतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदार माननीय सौ विद्याताई चव्हाण मॅडम. कृपया आपण सर्वांना विनंती आहे, आपण 2-3 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद. नमस्कार. आदरणीय उद्धवजी, राऊत साहेब, जितेंद्रजी, सर्व सन्माननीय व्यासपीठावरील सदस्य, आज मी जास्ती बोलणार नाही कारण उद्धवजींचं भाषण सगळ्यांना ऐकायचं आहे. परंतु फक्त एक आठवण सांगणार आहे. उद्धवजी, फडणवीसांचं सरकार असताना एकनाथ शिंदेंना आपण पालकमंत्री केलं होतं. आणि मला आठवतं तेव्हा दिग्ग्याच्या 99 बिल्डिंग बुलडोझरने तोडायसाठी पोलीस फोर्स आला होता. सतत 2-3 दिवस चालू होतं. घरातल्या लोकांना खेचायचं,
कोणी कॅन्सरचं पेशंट आहे, कोणी लहान मुलं आहे, कोणी काय आहे ते न बघता अतिशय अमानवी पद्धतीने लोकांना बाहेर काढलं जात होतं। एरवी झोपडपट्ट्यांवर बुलडोजर चालतात आणि त्यांना बाहेर खेचलं जातं, परंतु हे तर बिल्डिंगमधले लोक होते। त्यावेळेस त्या महिलांना मी म्हटलं फडणवीसांकडे जाऊया का, तर आपण जर तिकडे मंत्रालयापर्यंत गेलो तर इथे आपल्याला घरं सगळे सील होऊन जातील। म्हटलं पालकमंत्री कोण आहेत तुमचे, म्हणे एकनाथजी शिंदे आहेत। म्हटलं चला त्यांच्या घरावर जाऊया। जवळजवळ आम्ही 300-400 बायका एकनाथ शिंदेच्या घराजवळ गेलो आणि सांगितलं खबरदार तुम्ही पालकमंत्री आहात, तुम्ही आम्हाला कोर्टाची ऑर्डर वगैरे सांगू नका, तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलंय, एकही घर सील होता कामा नये। आणि अजूनही लोकांना ते मुख्यमंत्री आज झालेले आहेत पण अजूनही घरं मला असं वाटतं मिळालेले नाही आहेत। हे उदाहरण मी याच्यासाठी दिलं की ज्यावेळेस उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा माणुसकी शिल्लक होती, परंतु फडणवीसांच्या काळात जराही माणुसकी म्हणून काही नव्हती। लोकांवरती अन्याय करायचा, त्यांना घराबाहेर खेचायचं, हे असे प्रकार चालू होते। आणि आज संपूर्ण देशात आज लोकसभेच्या निवडणुका आहेत, मोदी सरकार काय बोलतंय, कसली गॅरंटी देतंय? 2014ला तुम्ही कसली गॅरंटी दिली होती? तुम्ही सांगितलं होतं गॅसचं सिलेंडर त्यावेळेस मनमोहन सिंग सरकारच्या काळात 400 रुपयाला होतं, ते 350 रुपयाला होईल। ते गॅसचं सिलेंडर आज 1200 रुपयाला झालं। प्रत्येकाच्या बँकेत 15-15 लाख रुपये देणार, 2 कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देणार। मोदी साहेब आजपर्यंत 20 कोटी तरुणांना नोकऱ्या मिळायला पाहिजे होत्या, मग त्या गॅरंटीचं काय झालं हे विचारायची वेळ आलेली आहे। म्हणून नवीन गॅरंट्या देऊ नका, लोक महागाईने त्रस्त झालेले आहेत। इकडे रश्मी वहिनी विचारे वहिनी बसलेले आहेत। मला आठवतं पूर्वी 500 रुपयामध्ये महिन्याचा किराणा सामान यायचं, तेलाचा कॅन यायचा। आज 5000 रुपये लागले तरी महिन्याचं सामान पुरत नाही। आज महिला घर कसं चालवत आहेत, किती महागाई प्रचंड वाढलेली आहे। आणि मोदी सरकार, मोदी साहेबांचा हसरा फोटो, पेट्रोल डिझेल सगळ्यांचे भाव वाढलेले आहेत। पेट्रोल पंपावर जा मोदी हसत असतात, एअरपोर्टवर जा मोदी हसत असतात, शौचालयावर जा मोदी हसत असतात। म्हणजे इतका निर्लज्ज चेहरा, आणि हे सांगतात आमच्याकडे चेहरा आहे, इंडिया आघाडीकडे कुठे चेहरा आहे? अहो हा चेहरा बघून बघून आम्ही कंटाळलो आहोत, त्यामुळे आम्हाला आता हा चेहरा नकोय। हा अत्यंत खोटं बोलणारा चेहरा आहे, लोकांना फसवणारा चेहरा आहे। त्यामुळे या निवडणुकांमध्ये आपल्याला निश्चितच बदल करायचा आहे। राहुल गांधींवरती टीका करतात, या राहुल गांधींनी भारत जोडो करून संपूर्ण 5000 किलोमीटर कन्याकुमारी टू काश्मीर आणि इकडे बंगाल ते गुजरात पर्यंत ते चालले, मणिपूर पासून, आणि त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं। या पवार साहेबांविषयी बोलतात, अहो या पवार साहेबांविषयी बोलण्यापुरती थोडा तरी विचार करा। आणि हे खोके सरकार, खोके घेतले 50 खोके एकदम ओके, आणि निर्लज्जपणे विकले जातात आणि आम्हाला शिकवतात, काय काय बोलतात यांचं यांना भान राहिलेलं नाहीये। तेव्हा हे सगळं या निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की अत्यंत खोटारडे लोक आहेत, फसवे लोक आहेत, ढोंगी लोक आहेत, आणि अशा लोकांना पुन्हा निवडून द्यायचं नाही। म्हणून राजन विचारेजी जे आहेत त्यांना आपण या प्रचंड बहुमतांनी विजयी करा, आणि केंद्र सरकारमध्ये हे फसवा मोदी सरकार या सत्तेतनं हटवण्यासाठी आपल्या ठाणेकरांचा हातभार लागला पाहिजे, एवढी आपल्याला विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद। धन्यवाद विद्याताई। दुसऱ्या वक्त्यांना निमंत्रित करण्यापूर्वी शिवसेना नवी मुंबईचे शहर प्रमुख सन्माननीय प्रवीण काळूराम म्हात्रे यांनी काही शब्दरचना या ठिकाणी उद्युक्त केलेली आहे। आनंद दिघे साहेबांच्या प्रती, साहेब तुम्ही असता तर, साहेब तुम्ही असता तर नसती झाली हिंमत कोणाची, आपलं श्रद्धास्थान मातोश्रीवर वाकडी नजर करून बघायची।
साहेब तुम्ही असता तर नसती झाली हिंमत कोणाची तुमची आमची प्राणप्रिय शिवसेना फोडायची. साहेब तुमच्यात हिंमत होती गद्दारांना पळता भुई थोडी करायची. साहेब तुम्ही असता तर कळलं असतं या गद्दार खोकेबाजांना काय असते सजा केलेल्या विश्वासघाताची. साहेब तुम्ही असता तर, साहेब तुम्ही असता तर. यानंतर मी निमंत्रित करतो राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार सन्माननीय मुझफ्फर हुसेन साहेब. आपल्यालाही विनंती आहे साहेब वेळेची मर्यादा लक्षात घेता आपणही आपलं मनोगत थोडक्यात या ठिकाणी व्यक्त करावं. मंचावर उपस्थित आपले सर्वांचे हृदय सम्राट आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, आजवर आपण हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणून उल्लेख करायचा. पण साहेब जे काही महाराष्ट्रात घडलंय आणि विशेषतः आपल्यासोबत जे घडलंय, लोकांचे आपण महाराष्ट्राचे हृदय सम्राट झालेले. आदरणीय संजय राऊत साहेब, सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू भगिनींनी, ही निवडणूक राजन विचारे साहेबांची या मतदारसंघाची एकटी निवडणूक नाही, तर या देशाची घटना वाचवण्याची निवडणूक आहे. ही निवडणूक गद्दारांना त्यांची जागा दाखवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक या देशामध्ये जाती धर्म पसरवणारे आणि लोकांमध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणारे त्यांना जागा दाखवणारी निवडणूक आहे. मित्रांनो, आपण बघताय यांच्याकडे कोणते मुद्दे शिल्लक नाही. बरंच काही वक्त्यांनी सर्व मुद्दे मांडलेले आहेत, आपण रोज ते बघताय. पण आता फक्त आले झाले गेलं की सकाळ संध्याकाळ फक्त हिंदू मुस्लिम, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. यांना कॉमन सिव्हिल कोड आणायचा आहे आणि त्याच्यासाठी ते म्हणतात आपल्याला शर्यत कायदा नको म्हणून कॉमन सिव्हिल कोड आणायचा. केरळमध्ये ख्रिश्चन समाज आहे, नॉर्थ ईस्टमध्ये ख्रिश्चन समाज आहे, त्या ठिकाणी त्यांचा राहणं सहन हे सगळं वेगळं आहे. आदिवासी समाजाचा हिंदू संस्कृती प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक माणसाची संस्कृती वेगवेगळी आहे. तर ह्या सगळ्या संस्कृतीनं आपल्याला संपून एक संस्कृती करता येईल ही शक्य नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी ती घटना बनवली आणि कॉन्स्टिट्यूशन बनवलं, ज्याच्या माध्यमातून एक मूठ त्यांनी बांधली आणि या देशाला ती घटना दिली. आज आपल्याला ती घटना वाचवायची आहे आणि सर्व समाजाला आपल्याला न्याय देण्याचं काम करायचं आहे, रोजगार द्यायचा आहे. आदिवासी असेल, महिला असेल, प्रत्येक घटकाला जे मागील 10 वर्षामध्ये यांनी न्याय दिलेला नाही. राहुल गांधींनी म्हणून काँग्रेस पक्षाने ते म्हटलं की आम्ही 5 नाही आणि 25 गॅरंटी देणार आहोत. ही सांगण्याची पारी का आली? याच्याकरता आली की यांनी न्याय केलं नाही, यांनी समाजावरती देशामध्ये अन्याय केलेला आहे. मित्रांनो, 20 मेला आपल्याला राजन विचारेंना परत हॅट्रिक करून त्या ठिकाणी आपल्याला बहुमताने त्यांना निवडून द्यायचं आहे आणि मशाल चिन्हावरती आपल्याला बटन दाबायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय भीम. धन्यवाद सन्माननीय मुझफ्फर हुसेन सर. यानंतर मी निमंत्रित करतो शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ, शिवसेना नेते खासदार, दैनिक सामनाचे संपादक सन्माननीय संजय राऊत साहेब यांना. आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्सचे सर्व सन्माननीय नेते, वेळ भरपूर झालेला आहे आणि आपल्याला सगळ्यांना उद्धवजींना ऐकायचं. मी फार वेळ घेणार नाही. ही मर्दांची सभा आहे. ही निष्ठावंतांची सभा आहे आणि श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भरलेली ही सभा आहे. श्रीरामाचं आमचं नातं असं आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या प्रचंड सभा होत आहे. उद्धव ठाकरे जातील तिथे लाखो लोकांची गर्दी होते आहे.
हातामध्ये मशाल आहे, जणू काय उद्धव ठाकरे आए हैं नई रोशनी लाए हैं. एवढी प्रचंड गर्दी होते. या गर्दीचं एक कारण आहे. आपल्याला त्यांना महाविकास आघाडीला, शिवसेनेला, काँग्रेसला, राष्ट्रवादीला विचारायचं, पण ही गर्दी यासाठी सुद्धा होत्या उद्धवजी, नरेंद्र मोदी 4 जूनला रिटायर होते. म्हणजे आपण त्यांना डिसमिस करतो. आपण संस्कारी लोक आहोत. 10 वर्ष नोकरी केली, आपणच छिटकवलं होतं सगळ्यांनी मिळून. आता त्यांचा निरोप समारंभ आपण करतो आहोत आणि त्या निरोप समारंभालाही गर्दी होते. नरेंद्र मोदी हा एक निराश, हताश आणि हतबल झालेला माणूस. 10 वर्ष त्याने देशसेवेच्या नावाखाली देश लुटला, देश बर्बाद केला. आता त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला त्यांना हिमालयात पाठवायची वेळ आली. त्यांची इच्छा होती, झोला लेकर आया हूं, झोला लेकर जाऊंगा. अब झोला लेकर जाएंगे. राजन विचारांना मी सांगेन, आपण दिल्लीला जाताना झोला घेऊन जा. आपलं सरकार येत आहे केंद्रात. नरेंद्र मोदी इतके हताश आहेत, इतके निराश आहेत, इतके हतबल आहेत कि रोज एक खोटं बोलतायत, रोज एक झूठ बोलतायत. झूठ बोलने की मशीन अगर कोई होगी वो नरेंद्र मोदी है. 1 नंबरचा खोटारडा आणि ढोंगी माणूस पुण्या देशात जन्माला आला असेल तर नरेंद्र मोदी त्याचं नाव आहे. पण मी सांगतो, नरेंद्र मोदींनी, अमित शहानी आमचा धनुष्यबाण आमच्याकडून घेतला, चोरला आणि बेईमानांच्या हातात. पण मी गॅरंटी देतो, मोदीची गॅरंटी नाही, ही उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे. तुमचं कमळ सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आम्ही राहू देणार. तुम्ही आमचं धनुष्यबाण चोरलं, आम्ही या महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून तुमचं कमळ नष्ट केलं नाही तर शिवसेना नाव सांगणार. आणि या महाराष्ट्रातलं आणि देशातलं वातावरण तेच आहे. आप कमल नहीं बचेगा. ते परवा चालले आहेत अयोध्येला, रोड शो करणार आहेत. अयोध्येला रोड शो करा ना, रोड शो. पण राम आमच्या पाठी. अयोध्येत बसलेला राम जो आहे, त्या रामाला माहिती आहे प्राणप्रतिष्ठा झाली, ते मंदिर उभं राहिलं, ते हजारो लाखो शिवसैनिकांच्या बलिदानातून उभं राहिलेलं आहे. तुमच्यासारख्या ढोंगी आणि पापी लोकांच्या मदतीनं उभं राहिलं नाही. या महाराष्ट्राच्या देशामधलं वातावरण जे आहे ते झपाट्यानं बदललं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली एक परिवर्तनाची, बदलाची लाट आलेली आहे. आणि 4 जून नंतर आपण पाहाल, या देशामध्ये मोदींची फडफड आणि तडफड कायमची थांबलेली असेल आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा या देशाच्या राजकारणातून नष्ट झालेला. ही बदला आणि सूड घेण्याची वेळ आपल्याला. त्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना निर्माण केली, स्थापन केली.
की शिवसेना या गुजरातच्या 2 चोरांनी फोडण्याचा प्रयत्न केला, तरीही ही शिवसेना ते खतम करू शकले नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची पुन्हा आणि ताकद. आणि मी मगाशी सांगितलेले परत सांगतो, आमच्या हाती मशाल आहे. आणि प्रभू श्रीराम सुद्धा एका हातात धनुष्य आणि एका हातात मशाल घेऊन उभा आहे. लक्षात घ्या, तुम्ही धनुष्यही नष्ट करू शकणार नाहीत आणि आमची मशाल सुद्धा विझवू शकणार नाही. या देशातला शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला प्रत्येक जण गेल्या 10 वर्षामध्ये मोदींच्या राज्यामध्ये कधी सुखी झालेला आम्ही पाहिलं. त्यांनी काय सांगितलं काल मोदींनी, इंडिया आघाडी सत्तेमध्ये आली तर संपत्तीचं पुनर्वाटप केलं जाईल. त्याच्यावरती मी फार सविस्तर बोलणार नाही, पण नक्कीच उद्धवजी आपलं सरकार केंद्रात येत आहे आणि वेगळ्या पद्धतीनं संपत्तीचं पुनर्वाटप करणं गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षात हा देश मोदी आणि शहा आणि त्यांच्या लोकांनी जो लुटला आणि मुठभर धनिकांची संपत्ती वाढवली, त्या सगळ्यांची संपत्ती जप्त करून ती संपत्ती या आपल्या गोरगरिबामध्ये वाटायला हवी. अशा प्रकारचं संपत्तीचं पुनर्वाटप आपण केलं पाहिजे. आणि आम्हाला खात्री आहे, हा देश आणि हा महाराष्ट्र एका विचारांना पेटून उठलेला आहे आणि मशाल आता विझणार नाही. ठाण्यामध्ये तर लूटमार करणारी गोल्डन गँगच आहे राजनजी. या गोल्डन गँगच्या विरुद्ध आपण लढतो. ठाण्यातली गोल्डन गँग आता मंत्रालयात बसली, वर्षा बंगल्यावर बसली आणि महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे. त्या गोल्डन गँगची सुद्धा एक्सपायरी डेट झालेली आहे. 10-4 जूनला आपण पाहाल महाराष्ट्रात सुद्धा हे गोल्डन गँग राहणार नाही आणि दिल्लीत राहणार नाही, इतकंच मी सांगतो. आणि आपण प्रचंड बहुमताने राजन विचारे यांना मशाल 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 चिन्हावर निवडून द्याल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय राऊसाहेब. यानंतर 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय राजेंद्र विचारे साहेब यांना मी निमंत्रित करतो, आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंदिके साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी या इंडिया महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर या मंचकावर असलेले सन्माननीय संजयजी राऊत, आमचे सन्माननीय काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन साहेब, आमच्या विद्याताई चव्हाण मॅडम, त्याचबरोबर दीपक भाऊ निकाळजे साहेब आणि वरुणजी सरदेसाई आणि मंचकावर असलेले आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथजी भोईर, विठ्ठलरावजी मोरे, सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो, समोर बसलेले सर्व शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आप यांचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी, मी जास्त काय बोलणार नाही. गेल्या 10 वर्षात केलेली कामं आपल्यासमोर आहेत आणि मला वाटतं खासदार या नात्याने गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये या नवी मुंबई शहर असेल, ठाणे शहर असेल, मीरा भाईंदर शहर असेल, या तिन्ही शहरामध्ये वेगवेगळी विकासाची कामं माझ्या माध्यमातून झाली आहेत आणि मला विश्वास आहे की या सर्व या तिन्ही शहराला न्याय देण्याचं काम आपण या माध्यमातून केलेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो
की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास आदरणीय दिबा पाटलांचं नाव या ठराव करून सुद्धा मला वाटतं मंजूर करून आज जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष झाले. त्याच्या मागून सर्व ठराव त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाचे विमानतळाला देण्याचे आले, परंतु आमच्या इथल्या भूमिपुत्रांना न्याय देणाऱ्या दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी आंतरराष्ट्रीय या विमानतळाला देण्याचा ठराव आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेचे उद्धव ठाकरे साहेब यांनी मंजूर केलेला ठराव केंद्र सरकारकडे पाठवून सुद्धा या ठिकाणी मंजूर केला नाही. त्याबद्दल मी परत एकदा त्याचा निषेध करतो आणि आपल्याला आश्वासन देतो की येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून हा ठराव नक्कीच आम्ही मंजूर करू. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना घरे नियमित करण्याचा ठराव सुद्धा माननीय आपले मुख्यमंत्री 22 फेब्रुवारी 2022ला त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांनी त्याचा जो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ठराव मंजूर केला, परंतु त्याची सुद्धा अंमलबजावणी या मंडळीने केली नाही. आणि खास करून या प्रकल्पग्रस्तांचे आज किती भूमिपुत्रांच्या आमच्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या, मोठमोठे त्या ठिकाणी इंडस्ट्रीज आल्या, परंतु आमच्या भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या माध्यमातून MIDC मध्ये त्या ठिकाणी काही प्लॉट देण्याबाबत किती वर्षापासून तो प्रलंबित आहे, तो सुद्धा आम्ही हा प्रस्ताव निवडणुकीनंतर त्या ठिकाणी मंजूर करू असा विश्वास या ठिकाणी मी करतो. आणि या उद्धव साहेब आमच्याकडे निष्ठावंतांचं जी घाण होती ती निघून गेली साहेब, परंतु आता जे कार्यकर्ते आहेत हे सर्व जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत. किती जरी अन्याय झाला, आमचे MK मडवी साहेब असतील, आज त्यांना त्या वेळेला तडीपार करण्यात आलं. जवळजवळ 3-4 महिने त्यांनी त्यावेळेमध्ये कोर्टामध्ये हे धाव घेतल्यानंतर 3 महिन्यानंतर त्यांचा तो प्रस्ताव हायकोर्टाने रद्द केला. आज परत एकदा इलेक्शनच्या मोडवरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती केसेस टाकल्या गेल्या आणि त्या केसेसच्या अंतर्गत इलेक्शनला ते येऊ नये यासाठी सुद्धा त्यांच्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी दबाव आणून त्या ठिकाणी कोर्टामध्ये त्याचा स्टे दाखल करायचा होता, तो सुद्धा त्यांनी दिला नाही. आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. परंतु मी त्याचं कौतुक करतो की आमचे मनोज आळदणकर असतील, MK मडवी असतील, असे असंख्य कार्यकर्ते मला वाटतं या शिवसेनेमध्ये आहेत आणि ते जीवाचं रान करतायत, परंतु अशा गोष्टीला भीक घालत नाहीत. आज त्यांचं अख्खं सर्व कुटुंब या ठिकाणी या शिवसेनेसाठी त्या ठिकाणी जीवाचं रात्र मेहनत करतायत. आणि मी परत एकदा या निष्ठावंतांना मी सलाम करतो आणि परत एकदा या सर्व गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा हे लक्षात घेता या ठाणे लोकसभामधून मला वाटतं 3ऱ्यांदा या लोकसेवेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिली. आणि त्या 10 वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती मला नक्कीच या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातले सर्व जागरूक नागरिक या ठिकाणी परत एकदा 3ऱ्यांदा काम करण्याची संधी देतील. आणि मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात. सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आप, संभाजी ब्रिगेड, आमचे RPIचे निकाळजे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांना मी धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद विचारे साहेब. यानंतर मी विनंती करतो नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब, जिल्हाप्रमुख सन्माननीय विठ्ठलजी मोरे साहेब, उपजिल्हाप्रमुख सन्माननीय मनोज आळदणकर, शहर प्रमुख सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आपल्या शिवसेना नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं शिवसेना ऐरोली विभागाच्या वतीने, नवी मुंबई विभागाच्या वतीने या ठिकाणी शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत व्यक्त करण्यात येत आहे. महिला आघाडीच्या संघटक सौभाग्यवती शिंत्रे मॅडम त्यांच्या सोबत आहेत. यानंतर नवी मुंबईमधील भूमिपुत्र आगरी कोळी समाजाचे प्रतिनिधी माजी शहर प्रमुख सन्माननीय मोहन मडवी साहेब पारंपरिक कोळी समाजाची टोपी आणि
पुष्पगुच्छ आणि दुपट्टा देऊन सन्मान्य पक्षप्रमुखांचं या ठिकाणी स्वागत करतायत. सन्माननीय मोहन मडवी, सन्माननीय GS पाटील साहेब यांना विनंती आहे आपल्या आगरी कोळी समाजाच्या वतीने या ठिकाणी सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत करावं. दोनों साइडची काढली दोनों साइडची काढली आपला जो नवीन गाणं आज लॉन्च करायचं होतं ते कृपया आपल्याला विनंती आहे आपण ते गाणं लॉन्च करावं. काळीचा आवाज विचारे ठण 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 ठणकावून दूध तो विचारे ठण 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 ठणती आग विचारे ठण 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 ठणकणा नाग विचारे आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजाला विचारे आधार जनतेचा वाघ हा सेनेचा राजाला विचारे शिवसेनेचा मर्दगडी काढेल हा जाळ रे आनंद दिघूचा शिष्य तो ठाकरेचा मावळा गद्दाराचा काढणार मशालीने कोथळा आवाज जनतेचा आवाज ठाण्याचा राजाला विचारे आधार जनतेचा वाघ हा सेनेचा राजाला विचारे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी मातांनो माझे शब्द गोंडुकीच्या गोळीसारखे असतात. गेली गोळी की गेली परत शोधत नाही कुठे पडली. प्रगतीचा ध्यास त्याचा विकासाचा कास त्याचा जनतेच्या अडचणीत मदतीचा हात त्याचा मानले दैवत बाळासाहेब ठाकरे भ्रष्टाचार्यांना त्याचाच ठाकरे दिसे खऱ्या नेत्याची त्याचाच ठाकरे जय भवानी जय शिवाजी करू सुरुवात रे लढू एक साथ रे लढू एक साथ रे लढू एक साथ रे आवाज विचारे ठण 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 ठणकावून
धन्यवाद. सन्माननीय शिवसेना प्रमुखांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी जे ओवी पाटील यांनी जो डान्स सादर केला, या नवी मुंबई विभागातले सुप्रसिद्ध असे शाहीर जीवन पाटील यांची नात ओवी पाटील हिचा सत्कार सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. यूट्यूबवरती जवळपास 40 लाखाचे लाईक्स या आपल्या ओवीला मिळालेले आहेत. नवी मुंबईतले आपले स्थानिक भूमिपुत्र असलेले शाहीर स्वर्गीय जीवन पाटील यांची नात आहे ही मुलगी. टाळ्यांच्या गजरात आपण तिचं स्वागत करूया. यानंतर मी शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांची प्रतिमा निर्माण झाली, कोविड काळामध्ये मुंबई असेल आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल, तळहाताच्या फुलाप्रमाणे जपलेले आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मी विनंती करतो, आपण मार्गदर्शन करावं. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, राजन केवळ मलाच नाही तर मला खात्री आहे आपल्या हिंदू हृदय सम्राटांना आणि धर्मवीरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल. कारण ठाणं आणि शिवसेना, शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना. काही जणांना मस्ती आले, त्यांना वाटतं ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे. ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे. आणि आज मला खात्री पटली की केवळ मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे त्याचसाठी आलेला आहात. मागाशी संजय राऊत आपण जे बोललात ते खरं आहे. महाराष्ट्रामध्ये तिथे जिथे जाता येणं मला शक्य आहे तिथे तिथे मी जातोय. रस्त्यात गर्दी असते, सभेला तर अलोट गर्दी असते. परभणीची सभा काय, हिंगोलीची सभा काय, कालची धाराशिवची सभा, कोल्हापूरची सभा, हातकणंगले, कुठल्या सभा, सगळ्याच सभा. आणि कालची धाराशिवची जी सभा होती, अक्षरशः अंगावरती रोमांच यावा, लाखो लोक. आणि आपण आईचा गोंधळ घालतो, गोंधळाला ये, की आई तुळजाभवानी गोंधळाला आली होती, असंच त्या सभेचं स्वरूप होतं. लोक पेटलेत, लोक चिडलेत, वाट बघतायत तरी एकदा आमच्या मतदानाची तारीख येते आणि यांना रिटायर नाही, गेट आउट करण्यासाठी लोक आतुरलेली आहे. गेट आउट, तडीपार. किती मस्ती आले. एक तर यांच्यामध्ये हिंमत नाही समोरासमोर लढायची. आणि माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला तो निष्ठावान आहे, तुमच्या पैशाने तो विकत घेतला जात नाही. आज सुद्धा त्यांचे संदेश येत आहेत, ये तुला सगळं सोडून देतो, पण मडवी तुरुंगात आहेत, भाजपात किंवा मिंद्याकडे जायला तयार नाहीत. आणि बघू ना आपण त्यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत. कायद्याच्या दृष्टीने बोलतोय, तुरुंग नाही फोडणार मी, तुरुंग तसाच ठेवणार आहे. कारण उद्या ज्यांनी माझ्या मडवीला तुरुंगात टाकलं त्यांना मी त्या तुरुंगात टाकणार आहे. संजय राऊत पण तसेच, नाही झुकला काय कराल, तुरुंगात टाकाल ना, टाका, बघू तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत. आणि मला अभिमान आहे की तो स्वातंत्र्याच्या आधीचा काळ संपूर्ण देश प्रवाहपतीत झाला होता. कोणी नाही, कोणी इंग्रजांच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हतं. तेव्हा एक महाराष्ट्राचा सुपुत्र त्यांनी ठणकावून विचारलं होतं आणि सांगितलं होतं भर कोर्टात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. त्या लोकमान्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की अरे तो माझा महाराष्ट्र आज सुद्धा जागा आहे, आज सुद्धा ज्वलंत आहे. असंतोषाचे जनक
त्या लोकमान्याने महाराष्ट्रात जन्म घेतला तो महाराष्ट्र आज सुद्धा जो संपूर्ण देशात असंतोष भडकलेला आहे, त्या असंतोषाचा जनक हा लोकमान्यांचा महाराष्ट्र आज सुद्धा आहे. पण तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा प्रश्न त्यांनी विचारला होता, तो सुद्धा मराठीत. आजच्या सरकारला डोकंच नाहीये, त्या डोक्याच्या जागी नुसता खोका आहे हे आम्हाला माहिती आहे. हे खोकेबाज सरकार आहे, डोकेबाज सरकार नाहीये. आणि मी दर सभेत सांगतो, ही माझी शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. हे माझे निवडणूक रोखे आहेत, हे मी या निवडणुकीत वटवणार आहे. हे माझे निवडणूक रोखे आहेत. आणि या निवडणूक रोख्यांवरती मोदीजी तुम्ही किती जुलम जबरदस्ती करा, त्यातलं एक सुद्धा बोगस नाही निघणार. हे सगळे अस्सल मर्द, जीवाला जीव देणारे हे शिवसैनिक मला शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले. आणि तुम्हाला काय वाटतं, या शिवसेनेने 2014 आणि 2019 मध्ये मोदीजी तुम्ही विसरला असाल, तुम्ही कालच्या किंवा परवाच्या तुमच्या मुलाखतीत बोललात की उद्धवजींबद्दल मला प्रेम आहे. मी काय ऐकलं नाही, पण तुम्ही कदाचित विसरला असाल की 2014 साली भाजपाने जेव्हा तुमचं नाव ठरवलं की देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींचं नाव उमेदवार म्हणून सुचवूया, तुमचे तेव्हाचे अध्यक्ष होते राजनाथ सिंग, त्यांनी मला फोन करून विचारलं होतं, उद्धवजी आपकी क्या सलाह आहे. आणि ते पाप मी केलं होतं. मगाशी दुसरे जितेंद्र थोबाडीत मारून गेले. त्यांनी या इथल्या गद्दाराचं नाव तेव्हा सुचवलं होतं म्हणून एक थोबाडीत मारली. मी किती मारून घ्यायला पाहिजे माहित नाही मला, पण ते पाप माझ्याकडनं नकळत झालं होतं. तेव्हा शिवसेना तुम्हाला चालत होती, तेव्हा उद्धव ठाकरे कोण आहे हे तुम्हाला माहिती होतं. आज असं काय झालं, बिनसलं. आणि 14 साली तरी काय बिनसलं होतं की तुम्ही ज्या शिवसेनेचा पाठिंबा घेतलात तो उद्धव ठाकरे तेव्हाही पक्ष प्रमुख होता, 2019ला होता आणि आज सुद्धा आहे. आणि जे माझ्या असली शिवसेनेला नकली म्हणतात ती बेअकली माणसं मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही. ही माझी शिवसेना असली आहे. आमचं नाणं खणखणीत आहे, ठणठणीत आहे. मोदींसारखं तक्रारू नाहीये. मोदींचं नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही, म्हणून तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो बाजूला लावावा लागतोय. एक काळ असा होता, हे आपल्याला हिणवत होते की तुम्ही जे काही निवडून आलात, तुमचे जे काही खासदार आले निवडून, ते तुम्ही मोदींचे फोटो लावले होते म्हणून निवडून आले. मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढतोय. इथले जे गद्दार आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री, त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढवून दाखवावी, होऊन जाऊ दे. आणि राजकारणातले तुमचे बाप जर मोदी असतील तर त्यांचा फोटो लावा. हिंदू हृदय सम्राटांचा लावू नका, तेवढी तुमची पात्रता नाही, तुमची योग्यता नाही. कारण गद्दार म्हटल्यानंतर त्या गद्दाराच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो त्यांच्या बाजूला शोभत नाहीये. ही संघटना ही मर्दांची संघटना आहे. आजपर्यंत तुमच्या सगळ्या गोष्टी आम्ही सहन करत आलो. आता अचानक तुम्ही जे काही सांगता आहात, तुम्ही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करताय. माझ्या कोणाच्या लोकांमध्ये संभ्रम नाही झाला, पण भाजपच्या लोकांमध्ये संभ्रम झालाय की नेमकं उद्धव ठाकरेचं करायचं काय. आणि आज तिकडे आपल्या सीमा असुरक्षित आहे. लेह लडाख मध्ये पेटलेलं आहे, मणिपूरमध्ये पेटलेलं आहे. काल परवाकडे काश्मीरमध्ये पुन्हा हल्ला झाला. तुम्ही 370 कलम काढलत ना. मध्ये अमित शहा येऊन गेले आणि बोलून गेले की आम्ही 370 कलम काढले, त्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय मत आहे. तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला आहे, कारण काश्मीर हा माझ्या हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे, तो तोडू शकत नाही कोणी, म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. पण त्याच काश्मीरमध्ये जवानांवरती आजही हल्ले होत आहेत. पण 10 वर्ष तुम्ही खुर्च्या उभवताय, अजूनही माझा काश्मीर हा सुरक्षित तुम्ही का करू शकला नाही. जसं तो पुलवामाचा हल्ला झाला, सत्यपाल मलिक
त्यांनी तुमचं बिंग फोडलं. जे सैन्य आपल्या देशासाठी प्राण तळ हातावरती घेऊन सीमेवरती लढायला तयार असतात, त्यांना तुमच्या नादानपणामुळे जीव गमवावा लागला. राज्यपाल सत्यपाल मलिकांनी तेव्हाही सांगितलं होतं की यांना रस्त्याने जाऊ देणं हे धोकादायक आहे, हल्ला होऊ शकतो. अहो मोदीची फोटोग्राफी मी करतो, ती सुद्धा हल्ली करत नाही मी. पण त्यावेळेला बरोबर तुम्ही जिम कॉर्बेटमध्ये फोटोग्राफी करत होतात आणि सत्यपाल मलिकांनी सांगितलं की त्यांनी जेव्हा त्यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितलं की आप चुप राहू. नेमकं काय झालं त्या सत्यपाल मलिकांनी जे काय तुमचं सगळं ढोंग उघड केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही का अजून बोलत नाही? काय असं तुम्ही नेमकं देशासाठी केलं तरी काय? आमच्यावरती तुम्ही बोलता. मगाशी माझी रायगडमध्ये सभा झाली अलिबागला. आता मोदीजी काय करतायत तुम्ही कधीतरी पाहिले? महागाईवरती बोलताना, बेकारीवरती बोलताना पाहिले? महिला सुरक्षितता त्याच्याबद्दल बोलताना पाहिले? नाही. नोकऱ्यांबद्दल बोलताना पाहिले? नाही. पण आता परत त्यांनी धर्माधर्मात मारामाऱ्या लावायच्या. आणि आजची जाहिरात जी आहे ही जाहिरात 10 वर्ष सत्ता भोगल्यानंतर बेअकली जनता पार्टी, भेकड जनता पार्टी, कमळाबाई ही अशी जाहिरात करते तुमच्या मताने कुठेही जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात. अहो मोदीजी तुमच्या पराभवाने माझ्या भारतामध्ये जल्लोष होणार आहे. भारतामध्ये अख्खा भारत जल्लोष करणार आहे. आणि पाकिस्तान कशाला जल्लोष करेल? कदाचित असा त्याचा अर्थ असेल की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल. कारण नवाज शरीफचा वाढदिवसाचा केक खायला न बोलवता कोण गेलं होतं? कोण गेलं होतं? मोदीजी गेले होते ना. म्हणजेच ह्या जाहिरातीचा अर्थ असा आहे की भाजपला मत दिलं तर पाकिस्तानात जल्लोष होईल. अरे न बोलवता न बुलाया हुआ मेहमान वापस आने वाला है, केक तयार रखो. ही तुमची एवढी पातळी घसरली खाली. 10 वर्षामध्ये कसं तुमच्या 56 इंची छातीची 156 इंच छाती व्हायला पाहिजे होती. कामं सांगायला पाहिजे होती. कामं काय केलेत तुम्ही? काम केलेलं काय सांगतात? काय कोणतं काम केलं? मग जर मी असं म्हटलं की तुम्ही काय काम केलं नाही, बिनकामाचे आहात, जो नाही कामाचा तो नाही रामाचा, मी उलट म्हणतो. जो कामाचा नाही तो रामाचा कसा होईल? कारण राम राज्य ज्याला आम्ही म्हणतो, राम राज्याचा अर्थ सर्व सुखी आहेत लोक, जनता सुखी आहे, आनंदी आहे, महिला सुरक्षित आहेत, सगळा आनंदी आनंद आहे, त्याला राम राज्य आम्ही म्हणतो. पण तुम्ही कामच काही केलं नाही. बेकारी वाढते आहे. 80 कोटी लोकांना आम्ही फुकट धान्य देतो आहे. हीच तर धोक्याची घंटा आहे. 80 कोटी लोक माझ्यावरती अवलंबून आहेत. ही माझ्या दारात रोज भिकेचा कटोरा घेऊन उभी राहिली पाहिजेत, ही मोदींची स्वप्न. अरे आमचं सरकार आल्यानंतर 80 कोटी लोकांना आम्ही काम देण्याचं स्वप्न बघतोय. कारण आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हाताला काम देणारं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. आणि म्हणूनच जो काही मुस्लिम समाज माझ्यासोबत आलेला आहे, ख्रिश्चन समाज आलेला आहे, अनेक समाज जिथे जिथे जातोय अगदी रस्त्यावरती उभे राहत आहेत आणि उघड येत आहेत. उद्धवजी चिंता मत करो पण या हुकुमशाला गाडा. लोक तुम्हाला एक जमाना असा होता की लोक जे ओरडायचे मोदी मोदी, आता हुकुमशाह बोलतात तुम्हाला. हा तुमचा प्रवास कधी कुठून कसा झाला ह्याचा काहीतरी तुम्ही आढावा घेणार आहात की नाही? 2014, 2019 आणि 2024 मी तर या सरकारला गजनी सरकार म्हणतो. काल काय बोलले ते आज आठवत नाही, आज काय बोलणार ते उद्या आठवणार नाही. आणि नकली सेना तुम्ही म्हणताय याचा अर्थ अजूनही आपल्या शिवसेनेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली केस चालू आहे. पण ह्यांच्याकडे धुणी भांडी करणारे सगळे निवडणूक आयुक्त. होय मी धुणी भांडी करणारच म्हणते. काय कारवाई करणार तुम्ही?
कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिलेलं आहे, निवडणूक आयुक्तांनी दिलेलं नाही. तुम्ही माझं चिन्ह चोरून देऊ शकता, कारण तो चिन्ह देणं हा तुमचा अधिकार आहे. पण माझं नाव जर का तुम्ही चोरून दुसऱ्याला देणार असाल तर निवडणूक आयोगाचं नाव, त्या आयुक्ताचं नाव सुद्धा मी धोंड्या ठेवलेलं आहे. हे धोंड्या चालेल, पण तुम्ही सरकारी यंत्रणा वापरली, निवडणूक आयुक्ताला धुळीभांडी करायला लावलं. त्या लवाड्याला तो लवाड नार्वेकर त्याला बसवलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की क्रिकेटमध्ये तुमचं दांडकं उडालं तर तुमचा अंपायर सांगतो 6. अरे दांडकं उडालं ना, नाही अंपायर सांगतो 6 आहे. हे एवढं सगळं तुम्ही खोटं काम केल्यानंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलोय. सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने यांची कानपटं फोडलेली आहेत. कोश्यारी सकट सगळ्यांची कानपटं फोडले. कोश्यारी म्हणजे तुमचा दुसरा नोकर, ज्यांनी येऊन महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अपमान केला, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले, फुल्यांबद्दल बोलले, तरी सुद्धा तुम्ही त्याला सहन केला. आणि तेव्हा हे शेपूट घालणारी सगळी लाचार गँग, गोल्डन गँग नाही, लाचार गद्दार गँग ती गप्प बसून राहिली. महाराजांचाच अपमान झालाय ना, मोदींचा नाही ना झाला. फुलांचा, महात्मा फुलेंचाच झालाय ना, मोदींचा नाही ना झाला. तुम्ही नाव त्यांना काढून दिलं, सगळं काढून दिलं. कोश्यारींनी कसं चुकीचं काम केलं हे सुप्रीम कोर्टाने सांगितले. आणि मोदीजी तुम्ही फक्त 140 कोटी जनतेमधले एक व्यक्ती नाही, तुम्ही दुर्दैवाने अजून पंतप्रधान आहात. आणि नकळत तुम्ही सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणता आहात. हा मी आज सरळ जाहीर आरोप तुमच्यावरती करतोय. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाबतीत काय निकाल द्यायला पाहिजे हे तुम्ही नकळत सांगते की नकली सेना, नकली सेना. का नकली सेना? ही सगळी लोक जमलेली आहेत. संपूर्ण राज्यामध्ये लाखो लोक उसळत आहेत. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की लोकप्रतिनिधींच्या संख्येवरती पक्ष कोणाचाही ठरवता येत नाही. तरी देखील तुम्ही आम्हाला नकली सेना म्हणताय. म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती तुम्ही दबाव आणत आहात. किती आणाल दबाव? अरे आम्ही हातामध्ये मशाल घेतले, जेव्हा हातात कमळ घेतलं होतं तेव्हा तुम्ही सुखावला होतात. आता मशाल कशी जाळून टाकते, काय जाळते ते तुम्हाला कळेल. आणि तुम्ही माझा धनुष्यबाण चोरलात, महाराष्ट्राच्या अस्मितेवरती तुम्ही वार केलात. शिवरायाच्या पवित्र भगवेला तुम्ही गद्दारीचा कलंक लावलात. तुम्ही माझं धनुष्यबाण काढून तुम्ही गद्दाराला दिलं. आता हा महाराष्ट्र तुमची पंतप्रधान पदाची खुर्ची खाली केल्याशिवाय राहणार नाही. खुर्ची तुमची खेचून घेतल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्त बसणार नाही. आणि ही ताकद महाराष्ट्र दाखवू शकतो. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत.